त्या नवी मुंबईतील कोपरीगाव येथे रात्री 11:30च्या सुमारास तरुणांच्या एका टोळीने मिळून अमित यादव याची निर्घृण हत्या केली। आरोपींनी अमितच्या छाती, पोट, कंबर आणि गळ्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले। उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला। हत्येनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। पोलिसांनी शोध मोहीम राबवत आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे। त्यात एक अल्पवयीन मुलगा आहे। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। त्याच्यामध्ये असं आहे की जो मुलगा त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलाय किंवा त्याचा खून झालाय, त्याचं नाव अमित यादव, वय 20 वर्ष आणि तो कोपरी गाव येथे राहत होता। त्याची पार्श्वभूमी थोडीशी अशी आहे या गुन्ह्याची की तो अमित यादव आणि त्याचे मित्र एक अनिकुल शेख, कृष्णा धंद्रे आणि मोहित मंडल असे 27 डिसेंबरला अजमेर या ठिकाणी अजमेर शरीफ दर्गाच्या दर्शन घेण्याकरता गेले होते। त्या ठिकाणी एका ते डॉर्मिटरीमध्ये राहण्यास होते। त्या ठिकाणी तिथेच कोपर खैराणीमधील खैराणी जे गाव आहे तिथला एक ग्रुप त्या ठिकाणी आला होता आणि तिथे असलेल्या मुलांशी त्यांची अजमेर शरीफ या ठिकाणी भांडणं झाली होती। त्यानंतर दोन्ही ग्रुप्स हे मुंबईमध्ये आले, नवी मुंबईमध्ये दाखल झाले। नवी मुंबईत 6 तारखेला 6 जानेवारीच्या रात्री हे जो मयत मुलगा आहे याच्यामधला अमित यादव, तो आणि त्याचे मित्र हे अय्यप्पा मंदिर आहे बोनकोडे त्या ठिकाणी शेकोटी करून बसले होते। त्या ठिकाणी ज्या मुलाशी अजमेर येथे त्याचे वाद झाले होते तो अचानक त्यांना दिसला आणि पुन्हा त्या अजमेरच्या भांडणावरून, जुन्या वादावरून त्यांची इथे पुन्हा भांडणं झाली आणि त्याच्यानंतर इथे जो मयत झालेला मुलगा आहे तो घरी जात तिथे गेला आणि तो घरी कोपरीमध्ये राहणारा मुलगा आहे, तिथे साईबाबा मंदिराजवळ त्याच्याशी पुन्हा बाचाबाची झाली। त्यांनी जाऊन खैराणे गाव तिथे असलेले त्याचे मित्र हे मोटरसायकल्स घेऊन आले, 5 मोटरसायकल्स घेऊन आले आणि एकंदर 11 लोक होते आणि त्याच्यापैकी एक आरोपी जो आहे त्याच्याकडे, त्याचं नाव अजय निर्मल, त्याच्याकडे चाकू होता आणि त्यांनी चाकूनी त्या मयत इस्माला भोकसलं। तिथे त्याला खूप सिरियस इंजुरी झाली, त्या 2-4 ठिकाणी त्याला स्टॅब केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर इतर सुद्धा जी मुलं होती त्याच्यामध्ये आरोपी होते त्यांनी त्याला हातापायांनी मारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो सिरियसली इंज्युअर्ड झाला। त्याला हॉस्पिटलला ताबडतोब हलवण्यात आलं, परंतु हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला। अशी ही घटना आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे अजमेर शरीफ त्यांची पूर्वी वाद झाले होते। त्याचप्रमाणे या 6 तारखेला 6 जानेवारीला रात्री ते पुन्हा एकमेकांच्या समोर आले असता जुना वाद असल्यामुळे जो मयत जो झालेला मुलगा आहे त्यांनी तो जो त्याचा तिथे अजमेरची वाद झाले होते त्या मुलाच्या पुन्हा एकदा त्यांनी थोडेसे 2-4 कानाखाली अशा थापड मारल्या आणि त्याचा राग येऊन तो जो मुलगा आहे त्यांनी त्याचे जे मित्र आहेत ते खैराणे गावातले त्यांना तो त्या रागाने घेऊन आला आणि त्या मुलांनी मिळून या मयत इस्माला मारलेला आहे। त्यामध्ये एकंदर 11 जण आहेत, त्याच्यापैकी 6 हे म्हणजे 18 वर्षाच्या वरील आहेत आणि 5 त्याच्यामध्ये ही विधी संघर्षग्रस्त बालक आहेत, छोट्या वयाचे आहेत। त्यांची सगळ्यांची वय ही 16-17 वर्ष आहेत असं याच्यामध्ये आरोपित आहेत। हा गुन्हा घडल्यानंतर याचं महत्त्व ओळखून आम्ही ताबडतोब माननीय पोलीस आयुक्त, माननीय सहपोलीस आयुक्त, आमचे झोन 1चे DCP साहेब यांना ताबडतोब या गुन्ह्याविषयी कळवलं आणि आरोपींना पकडण्यासाठी आमची पथकं तयार करण्यात आली। त्याच्यामध्ये क्राईम ब्रांचचं पथक, पोलीस ठाण्याची 2 पथकं असं मिळून 24 तासाच्या आतमध्ये याच्यामधील 11 पैकी 10 जणांना ताब्यात घेण्यात आलं। त्याच्यामध्ये 6 हे आरोपी आहेत आणि त्याच्यामध्ये 4 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत। पार्श्वभूमी तशी याच्यामध्ये एक आरोपी आहे, त्याची पार्श्वभूमी आहे, परंतु त्यांनी चाकूनी जो वार केला हा जो आहे अजय निर्मल, याची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी अजूनपर्यंत आम्हाला लक्षात आलेली नाही, तरी देखील त्याचा तपास करत आहोत। एक 6 दिवसाची पोलीस कस्टडी ही न्यायालयाने मंजूर केलेली आहे।